महापालिकेच्या तिजोरीची चावी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर अखेर 16 सदस्यांची निवड जाहीर झाली असून सभागृहातील संख्याबळानुसार भाजपने सर्वाधिक 9 जागांवर कब्जा मिळवत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर मनसे आणि अपक्षाला अनपेक्षितपणे संधी मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महापौर हिमगौरी आहेर-आळके यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बोलावलेल्या विशेष महासभेत स्थायी समिती सदस्यांची घोषणा करण्यात आली. 122 नगरसेवकांमधून निवडल्या जाणाऱ्या या 16 सदस्यांसाठी मागील काही दिवसांपासून जोरदार लॉबिंग सुरू होते. मलाईदार समजल्या जाणाऱ्या या समितीत स्थान मिळवण्यासाठी अनेकांनी पक्षातील वरिष्ठांकडे फिल्डिंग लावल्याचे चित्र होते. दरम्यान महापालिका निवडणुकीत मनसेने शिंदे गटाबरोबर युती करत शिवसेनेसोबत गट नोंदणी केल्याचा फायदा आजच्या निवडीत झाला. केवळ एक जागा असूनही मनसेला स्थायी समितीत प्रतिनिधित्व मिळाले. तसेच अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट सोबत गट नोंदणी केल्याने त्यांनाही पहिल्याच वर्षी स्थायी समितीवर जाण्याची संधी मिळाली. याबाबत महासभेत महापौर हिमगौरी आहेर-आळके यांनी घोषणा करत 16 सदस्यांचे नावांची घोषणा केली असून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून योगेश गाडेकर आणि भारती ताजनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे, शिवसेना एकनाथ शिंदे गटातून किरण गामने, राहुल दिवे, रंजना बोराडे तर मनसेकडून मयुरी पवार याची निवड करण्यात आली असून भाजपकडून स्थायी समिती सदस्यपदी माधुरी बोलकर, नितीन निगड, पल्लवी गणोरे, सरिता सोनवणे, अदिती पांडे, जयश्री गायकवाड, इंदुमती खेताडे, मच्छिंद्र सानप, दीपाली कुलकर्णी या सदस्यांची निवड करण्यात आली. पत्रानुसार आपण पाहिलंय की स्थायी समितीचे सन्माननीय सदस्य यांची निवड झालेली आहे. पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप मनस्वी अभिनंदन. नावं पुकारते. श्रीयुत मुकेश दिलीप शहाणे, भारती अंबादास ताजनपुरे, गाडेकर योगेश लक्ष्मण, माधुरी गणेश बोलकर, नितीन बाळा संपतराव निगड, पल्लवी राहुल गणोरे, दीपाली सचिन कुलकर्णी, इंदुबाई सुरेश खेताडे, अदिती ऋतुराज पांडे, सरिता रामराव सोनवणे, जयश्री अजित गायकवाड आणि मच्छिंद्र बाळासाहेब सानप. सौ मयुरी अंकुश पवार, किरण पुंजाराम कामने, राहुल अशोक दिवे आणि रंजनाताई बोराडे. महापौर घोषणेनंतर सभागृहात जल्लोषाचे वातावरण होते. मात्र आता सर्वांचे लक्ष स्थायी समितीच्या सभापती पदाकडे लागले असून या पदासाठी कोणाच्या गळ्यात माळ पडते याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या निर्णयांची सूत्र आता या 16 सदस्यांच्या हाती येणार आहेत.